हॅलो, स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण सहावारी साडी कशी स्टिच करायची हे बघणार आहे। साडीला मी बेल्ट लावला आहे आणि मागं इलॅस्टिक केले, त्यामुळे ती घालताना खूप कम्फर्टेबल आहे। आणि तुम्ही जेव्हा कार्यक्रमासाठी रेडी होत असाल तेव्हा हो पाय केल्यावर 1 मिनिटामध्ये रेडी व्हाल। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। तसेच मी माझ्या चॅनलवर शून्यापासून शिवण क्लास स्टार्ट केले आहे। ज्यांना शिवणकामाची आवड आहे किंवा शिवणकाम शिकायचं असेल तर ते मला फॉलो करू शकता। त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून जॉईन होऊ शकता, म्हणजे तुम्हाला माझा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळत राहतील। तर आज आपण सहावारी साडी कशी स्टिच करायची ते बघणार आहे। तर माझ्या कस्टमरना साडी नेसायचा कंटाळा होता, तर त्यांनी साडी स्टिच करण्यासाठी दिली आहे। जोक सपाट असं काही नाही आहे। तर ही साडी ऑर्गॅन्झा कपड्यासारखी आहे, त्याचे निऱ्या निसटतात आणि वेअर केली जात नाही लवकर, फुल्ली पण जाते, म्हणून ती मला बेल्ट लावून स्टिच करण्यासाठी दिली आहे। तर हा आपला पदर आहे, पदरला टिकल्या आहेत, बटरफ्लायची डिझाईन आहे आणि इथे हा नेसता पदर आहे। तर आपल्याला साडी स्टिच करण्यासाठी 3 माप लागतात। कमरेचा घेर घ्यायचा आहे, हाईट घ्यायची आहे। आता कमरेचा घेर नॉर्मली तुम्ही घेऊ शकता। हाईट जिथून आपल्याला साडी नेसायची आहे तिथून खाली बॉटम पर्यंत घ्यायचं आहे आणि पदरचं माप घ्यायचं आहे। तर पदरचं माप असं घेऊ शकता तुम्ही, जिथून निऱ्या स्टार्ट होतात तिथून मेजर टेप लावून जेवढा पदर पाहिजे तेवढा घ्यायचा आहे। नाहीतर आपण साडी नेसून साडीच्या निऱ्या जिथून स्टार्ट होतात तिथून पदर केवढा येतोय तिथून त्याची लेंथ पकडायची आहे। तर आपल्याला 3 माप लागणार आहेत। पदरचं माप नॉर्मली 85 एवढं असतं आणि जास्त जर हाईट असेल तर 90 घ्यायचं आहे। तर बघा इथं पहिल्यांदा आपल्याला कंबर घेर घ्यायचा आहे। तर कंबर घेर 29 आहे। हे सगळ्याला माप सेम घ्यायचं आहे। 29 मध्ये प्लस 10 इंच करायचं आहे। तर इथून मेजर टेप लावते मी 29 आहे तर 39 येणार। इथे आलंय माझं 29 प्लस 10 इंच करायचं आहे। तर 39 वर पुन्हा करून घ्यायची आपल्याला। यामधल्या कपड्याचा आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि अपोजिट साईडला आपल्याला पदर घ्यायचा आहे। पदर आपण नॉर्मल साईजला आपण 85 घ्यायचा आहे आणि हाईट जर जास्त असेल तर 90 घ्यायचा आहे। तर बघा मी इथून मोजती आहे, 85 पुन्हा करायची आहे। इथे आले 85 आपले, तर इथे खुणा करून घ्यायची आहे। तर हा जो मधला कपडा आहे सगळ्याच्या आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत। तरी प्लेट आपल्या इथून स्टार्ट करायच्या आणि पिनअप लावून घ्यायचे त्यांना। तर पहिली प्लेट आपल्याला 9 इंच एवढी घ्यायची आहेत आणि नंतरच्या प्लेट आपल्याला 5-5 इंचाच्या घ्यायच्या आहेत। पहिली मोठी घ्यायची आपल्याला प्लेट, जिथून आपण खुणा केली आहे घेरची तिथून स्टार्ट करायचं प्लेट घ्यायला। प्लेटला पिनअप करून घ्यायचे आणि नंतर प्रेस करून घ्यायचे त्याला। तर मी इथे ह्या साईडला एक पिन लावते आणि इथे एक पिन लावायचे, म्हणजे आपल्या निऱ्या हलणार नाही। इथून परत 5 इंचाच्या प्लेट करायच्या आहेत। पाच ते 6 इंचाच्या करायच्या आहेत। प्लेट करणार तसा पिनं लावून घ्यायच्या आहेत। इथे एक पिन लावायची, मध्ये लावायची आणि ह्या साईडला, म्हणजे आपली 6 इंचाची प्लेट इथं
पिनअप करता येईल. आणि लक्ष द्यायचं आहे की आपली प्लेट वर खाली नाही व्हायला पाहिजे. आणि जसे जिथं मुडापतो आपण प्लेट तेव्हा लगेचच आपल्याला पिन काढून परत तिथे पिनअप करायचं आहे. लगेचच्या लगेच काय काय वेळेस प्रेस करायला जमत नाही. मी नंतर प्रेस करून दाखवणार आहे कशा प्लेट दिसतात त्या. आधी आपल्याला प्लेट करून घ्यायच्या आहेत. तर बघा आपली इथे खुणा आहे, तर इथे आपली अख्खी प्लेट बसणार नाही आहे. तर जी खुणा आहे ना तिथे ते टोक आपल्या इथे यायला पाहिजे. तर तिथे आपण छोटीशी प्लेट करून घ्यायची आहे एवढी. तर ही खुणा आपली इथे येऊन जाईल पदरची आणि पिनअप करायचे. याला आपल्याला प्रेस करून घ्यायचे. तर इथे बघा निऱ्याला प्रेस करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर बघा आपल्या निऱ्यांना प्रेस करून झालेलं आहे. इथून आपल्याला स्टिच करायचं आहे निऱ्यांना. ही आपली कमरेकडची साईड आहे आणि ही आपली पदरची साईड आहे. आणि निऱ्या अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत की पदराच्या साईडला त्यांचं तोंड असलं पाहिजे. तर इथून आपल्याला स्टिच करायचं आहे. याची काळजी घ्यायची की आपल्या निऱ्या वर खाली नाही झाल्या पाहिजे आणि इथेही पुढे मागं नाही झालं पाहिजे. तशा असतील तर नीट करून घ्यायचं इथं स्टिच करते वेळी. आणि इथून परत आपल्याला खाली घ्यायचे आहेत आणि असा बॉक्स करून घ्यायचा आहे. इथे निऱ्या नीट करून घ्यायच्या आहेत आपल्याला एकावर एक. इथून वळवून घ्यायचे परत आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. साधारण 2 इंचापर्यंत खाली घ्यायचं आहे. इथून असं इथे लॉक करून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला हाईटची खुणा करून घ्यायची आहे. तर इथून आपली हाईट मोजायची आहे बॉटमपासून. तर इथे मी कस्टमरची हाईट 42 घेणार आहे. तर 42वर खुणा करून घ्यायची आहे. तर अशा 2-3 खुणा करून घ्यायच्या आहेत पुढे पुढे सरकून. तर ह्या साईडला बघा वरून किती इंच 4.5 इंच वर साडेमोड पाहिजे आपल्याला. इथून हे 4.5 आहे. तर इथं नेऱ्यांच्या तिथे 4.5 खुणा करायचे आपल्याला.
आपल्याला लाईन करून घ्यायचे हाईटवर. इथे आपल्याला बेल्ट रेडी करायचं आहे. हे बघा, मी कॅनव्हासची पट्टी घेतली आहे. माझ्या कस्टमरचा कंबर घेर आहे 29, तर 29 इंचाची पूर्ण पट्टी घेतली आहे मी. आणि इथून मधून कट करून घ्यायची आहे. लंबाईमध्ये 29, तर रुंदीमध्ये बघा 1.25 अशी घ्यायची आहे. आणि आपल्याला या पद्धतीने जोडायची आहे की इलॅस्टिकमध्ये. आणि इलॅस्टिक बघा हे 6 इंचाचं आहे. हे कुठल्या पण साईजला 6 इंचच घ्यायचे. आणि ही कॅनव्हासची पट्टी कंबर घेरप्रमाणे घ्यायची. तर इथे आपल्याला अशी पद्धतीने स्टिच करायची आहे. हे की मध्यभागी इलॅस्टिक लावायचं आहे आणि दोन्ही साईडला कॅनव्हास पट्टी येणार आहे. आणि तर ही पट्टी, या 3 पट्ट्या, आधी एक आपल्याला कॉटनची पट्टी मॅचिंगची घेऊ शकतात किंवा तुम्ही साडीतून कपडा जर वरच्या साईडने कट करत असाल ना तर तो घेऊ शकता. तर डबल फोल्ड होईल असा कॅनव्हास पट्टी त्यामध्ये कवर होईल. त्याप्रमाणे आपल्याला 3.5 इंचाची पट्टी घेतली आहे मी. आणि ही खूप मोठी घ्यायची आहे म्हणजे आपला कंबर घेर आपण 10 इंच प्लस केला आहे तो कवर व्हायला पाहिजे. आणि यामध्ये इलॅस्टिकमध्ये आपल्याला ताणून लावलं गेलं पाहिजे. यानुसार ही पट्टी मोठी घ्यायची आहे. तर आपल्याला पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचे, कॅनव्हासला इलॅस्टिक स्टिच करून घ्यायचे पट्टी. तर कॅनव्हास तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जाडवाले कॅनव्हास घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार किंवा दुसरा पण कॅनव्हास घेऊ शकता, पेपर कॅनव्हास किंवा कॉलरची पट्टी पण घेऊ शकता. शक्यतो कॅनव्हास पट्टी आणि इलॅस्टिक सेम मापाच्या असायला पाहिजेत. त्यानंतर बघा, आपल्याला कॅनव्हास पट्टीला कवर करून घ्यायचे पट्टीने. फोल्डसाठी 1/2 इंच ठेवायचे आपल्याला पुढे. आणि जिथे इलॅस्टिक येईल ना तिथे आपल्याला थांबवायचे आणि टर्न करून घ्यायचे आणि इलॅस्टिकवर शिलाई घ्यायची. रिटर्न परत घ्यायचे. आणि ही जी घेणार आहे ती इलॅस्टिकवर नाही यायला पाहिजे. असं इलॅस्टिक ओढून आपल्याला शिलाई देता येणार नाही आहे. म्हणून आपल्याला 10 इंचावर खुणा करून स्टिच घ्यायची आहे. आणि इलॅस्टिकवर नाही आली पाहिजे या पद्धतीने स्टिच करायचे. इथे हे जे 10 इंच केले खुणापर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचे आणि इलॅस्टिक ओढून घ्यायचे. ते जो आपला 10 इंच ते 11 इंच घेऊ शकता तुम्ही कपड्याचं अंतर हे. आणि ओढून घेतल्यावर आपल्या अशा चुणे होतील. त्यानंतर इथे जे खुणा येईल ना त्याला परत आपल्याला कपड्याला टिप करून घ्यायची पट्टीला. तर माझी पट्टी एक्स्ट्रा 1 इंच आहे, तर मी इथं 10वर खुणा केली होती. 1 इंच मी एक्स्ट्रा पुढे आली आहे. आणि जिथे आपली दुसरे इथे आपण स्टिच केले इलॅस्टिकला, तसंच आपल्याला इथे इलॅस्टिक आणायचे आणि परत स्टिच करून घ्यायचे इलॅस्टिकवर. इलॅस्टिकच्या पट्टीवर आपली स्टिच यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला कॅनव्हास पट्टीला कव्हर करून घ्यायचं. हे बघा, ही माझी कॅनव्हास पट्टी इथपर्यंत आहे. 1/2 इंच मला फोल्ड करण्यासाठी आहे. तर हे लक्षात ठेवा, ही पट्टी आपल्याला वरची कपड्याची आपण जे कंबर इंचामध्ये 10 इंच प्लस केले तेवढे घ्यायचे, 10 इंच प्लस करून
बेल्ट आपला रेडी आहे. साडीला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. निरांपासून हे बघा मी लाईन केली आहे, तिथून आपल्याला इथे खालच्या साईडला नंतर आपल्याला तो फोल्ड आतमध्ये करायचा आहे. तर असा या पद्धतीने लावायचा आहे. निरांपासून असा इथे जिथे इलास्टिक आहे तिथे ओढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पूर्ण घेरपर्यंत अटॅच करायचं आहे. ही आपली आहे हाईटची लाईन आहे आणि ही पट्टी आहे. तर पाव इंच ही फोल्ड करायची आहे आणि इथून जिथे लाईन केली आहे तिथे आपल्याला शिलाई घ्यायची आहे. इथे लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्या लाईनवर आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. जिथे इलास्टिक येणार आहे तिथे ओढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे बघा निऱ्या नीट करून घ्यायच्या आहेत एकावर एक आणि जिथं आपली हाईटची खुणा आहे तिथे बेल्ट लावून घ्यायचं आहे. तर मी इथे पिनअप केलं होतं, पिनअप काढून घ्यायचं आहे. आणि इथे हे पाव इंच आहे ना ते फोल्ड करून घ्यायचे. तुम्ही दिऱ्यांपर्यंत पण घेऊ शकता. मी इथे फोल्ड करून घेते. इथे लॉक करून घ्यायचे. आणि हे जे एक्स्ट्रा आहे ना कपडा आपला तो तुम्ही आतल्या साईडला पण मोडकू शकता, नाहीतर तुम्ही कट करून पण टाकू शकता. आता आपल्याला ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड करायची. ह्या बेल्ट लावला आहे बघा. हा जो कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करू शकता, नाहीतर काय करायचं आहे हा जो बेल्ट आहे आपला हाईटपर्यंत तो आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि एक टीप लावायची. बेल्ट आतमध्ये दुमडून आपल्याला वरच्या साईडने टीप द्यायची आहे. नेसत्या बाजूने स्टार्ट करायची आहे. 1 पॉईंटच्या अंतरावर द्यायची. जिथे इलास्टिक आहे तिथे ओढून घ्यायचं. इथे लॉक करून घ्यायचे. त्यानंतर पलटी करायची. या उलट्या बाजूला आपला बेल्ट शिलाई करून घ्यायचं आहे. बेल्ट आपला पूर्ण आतल्या साईडला यायला पाहिजे. आणि याची काळजी घ्यायची की बेल्टचा पट्टी बाहेर नाही दिसली पाहिजे आपली कॉटनची.
ही जी एक्स्ट्रा साडी आहे ती पाहिजे तर तुम्ही कट करून घेऊ शकता, नाहीतर अशीच ठेवू शकता. तर माझ्या कस्टमरने मला ठेवण्यासाठी सांगितली, तर मी खाली सोडणार आहे. तर इथे आपल्याला बक्कल किंवा हुकाय करून घ्यायचे. प्रेसवालं लावू शकता, नाहीतर अशा या पद्धतीने बक्कल घेऊ शकता, जे पॅन्टला वगैरे यूज करतात ते. तर इथे एक लावायचे आणि बेल्टच्या सुरुवातीला लावायचे एक, आणि 5 इंचाच्या अंतरावर एक लावायचे. तर मी इथे खुणा करून घेते. इथे एक लावायचे आणि 5 इंचाच्या अंतरावर इथे लावायचे. त्यानंतर इथून आपली कंबर घेर मोजायचे. कमरेपेक्षा 2 इंच कमी करून आपल्याला आय लावायचे. तर कंबर घेर इथून मोजायचं आहे या पद्धतीने. जेवढा कंबर घेर असेल त्यामध्ये 2 इंच मायनस करून आपल्याला हुकाय करायचे. तर इथे मी खुणा केली आहे माझ्या कस्टमरची. तर इथे आतल्या साईडला आय येणार नाही, तर बाहेरच्या बाजूला आय येणार आहे. तसंच तिथून 5 इंचावर दुसरा आय करायचा आहे. आय तुमचा ह्या दुसऱ्या साईडला हे आतल्या बाजूला येणार, तर ह्या वरच्या बाजूला येणार आहे आय. तर या पद्धतीने आपला हुकाय लावायचे. तर मी लावल्यावर दाखवते. तर तुम्ही बघू शकता ही साडी स्टिच करून झालेली आहे माझी. तर या निऱ्या आहेत, पूर्ण साडी आहे. तर तुम्ही काही दिवसांनी तुमचं वजन कमी जास्त झालं तरी तुम्ही ही साडी तुम्हाला ॲडजस्ट होऊ शकते, कारण इलास्टिक लावलं नाही, त्यामुळे तुम्हाला इथे कमी जास्त करता येईल. आणि आपली एक्स्ट्राची साडी आहे ती आतमध्येच फोल्ड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ती साडी परत खोलू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आवडला व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा